स्पीकर सर, आज जो हांव उबो रावल्लो आसा तेजे आजचे डिमांडाक सपोर्ट करपाक आनी अपोज द कट मोशन. सगळ्यांत पयलीं स्पीकर सर, हांव आमच्या मंत्र्याचे खरेंच आभार मानता की तांणी आमकां अंडर दीन दयाल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम आमच्या मुळगांव ह्या गांवांत सर्वे नंबर 183/0 जो आमचो ग्रावंड आसलो तो ग्रावंड बांदच्या खातीर आनी इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रुवमेंट करच्या खातीर 3 कोटी दिल्ले आसात. ते काम आतांच थोड्या दिसान सुरू जातले. थँक्यू म्हणटा सर. हांव आमचे सगळ्यांत पयलीं पंचायत डिमांडाचेर उलयतना म्हजो मतदारसंघांत 50% रुरल एरिया 50% सिटी, सो म्हजे 5 पंचायती आसात आनी आमचे जे पंचायती आसात तांकां स्वताचो इन्कम असो कांयच व्हडलोसो ना. खास करून मंत्र्याक खबर आसा, मंत्र्याक आमची जी कॉन्स्टिट्युएन्सी वेल वर्स आसा त्यामुळे तांकां स्पेसिफिकली नांवूय घेवन सांगपाचें लागना खंयचे पंचायतींनी कमी आसा. हो जो 15 फायनान्स कमिशनाचो जो ग्रांट येता, सेंट्रल ग्रांट स्टेटीक येता आनी स्टेटी कडल्यान पंचायतीक वता. जेन्ना पंचायतीक वता तेन्ना हो 2 डिविजनां वता, टायट ग्रांट आनी अनटायट ग्रांट आसता. आनी हो जो टायट ग्रांट आसता तो अरावंड 60% आसता आनी अनटायट ग्रांट आसता तो 40% आसा. हो टायट ग्रांट जो यूज करतात तो बेसिकली मेंटेनन्स ऑफ ओपन डिफिकेशन फ्री, सप्लाय ऑफ म्हणजे ड्रिंकींग वॉटर, रेन वॉटर हाचे. आनी अनटायट ग्रांट आसता तो पंचायतीच्या जे प्रोजेक्टाक घेवपा जाता. आतां जो म्हाका रिपोर्ट गावला इकॉनॉमिक सर्वे 23-24च्यान, आतां 15 फायनान्स कमिशन म्हणजे 2021 to 25-26. आमकां 2021 जो सेंट्रला कडल्यान ग्रांट घाल्लो तो 37.5 crores गावल्लो फॉर टायट ग्रांट. आनी मागीर जर पळयशीत 21-22, 22-23 जाल्यार हो 16.5. म्हजी मिनिस्टर आमचो सिनियर आसा ताचे सेंटराकय खूब बरें आसा. हो सेंट्रल फंड कित्याक कमी जालो तो फायंड आवट करचो ताच्या डिपार्टमेंटान आनी तांणी हो सेंट्रल फंड वाडोवंक जाय. कित्याक हो जर सेंट्रल फंड मेळना जाल्यार आमकां परत तुमकां स्टेटीक परत पंचायतीक दिवपाक हे जातलो. सेम वे अनटायट ग्रांट सुद्दां तसोच 2021 37.5 crores आनी मागीर जो जालो तो 11 crores जालो. सो टोटल ग्रांट जो आमी रिसीव केला तो लास्ट 3 वर्सांत 130 crores. पण पंचायतींक विलेज पंचायतींक हेज ऑन 31 मार्च 8 कोटी गावला अंडर टायट ग्रांट्स आनी 11 कोटी गावला अंडर अनटायट ग्रांट. हे तुमच्या इकॉनॉमिक सर्वेन दिला. म्हजी रिक्वेस्ट आसा मिनिस्टराक, हो 130 crores जो ग्रांट गावला आनी जर सकयल गेला जाल्यार फक्त 19 कोटी गेला तो पंचायतीक वाडोवपाचो. ते कित्याक तरी पेपर वर्का खातीर रावल्लो आसतलो, कोणी काय पर्पजली दवरूंक ना. कित्याक हांव पयलींच सांगलां तशें आमचे पंचायतींक फंड हो काय नसताच. सो त्यामुळे खुबशे प्रोजेक्ट तेंचे ह्या फंडाचेर आसता. सो त्या खातीर हो फंड जो आसा तो खूब इम्पॉर्टंट आसा. दुसरो प्रॉब्लेम म्हाका दिसता म्हाजे खुबशे कलीग उलयले पंचायतीच्या स्टाफा बद्दल. 7th पे कमिशन ताचो जो इशू आसा तो सॉर्ट आवट करचे. पंचायती हे मेन आसतात, ताचे जे स्टाफ सगळे सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट स्कीम लोकां पर्यंत पावयतात, सगळीं कामां करतात. सो तांच्यांनी खूश जावपाची गरज आसा. सगळ्यांत जो व्हडलो इम्पॉर्टंट आमचो प्रॉब्लेम आयचो आसा तो ट्रान्सपोर्टाचो. स्पीकर सर, ट्रान्सपोर्ट हो आमच्या रुरल एरियेक खूब इम्पॉर्टंट आसा. आमचे गांवांतले लोक कितकेशेच लोक कदंबा बशीची वाट पळयत आसता आनी अशें जेन्ना कदंबा बशीचे वाट पळयता आमी चेअरमॅनाक फोन करता, मिनिस्टराक फोन करता. आमकां लास्ट 3 वर्सां आमी ह्या असेंब्ली हावजान आयकता की 150 बशी येतले म्हणून सांगता. नवे बशी येतले आमकां तुमी उत्तर दितात आनी आमी घरा वचून सांगतात जर पंचायती आयले बशी आयले, मंत्र्यान सांगले आमकां बशी दिले. ते लोक आमी हे रोज आमी उतरां दितात. स्पीकर सर, आमची रिक्वेस्ट आसा, आमी रोज लोकांक कॅटा करूं शकनात. तुमचे ते 100 बशी नवे ते इलेक्ट्रिकल व्हेकल खंय येतले ते पयलीं पळयात. 50 बशी म्हाका दिसता आयल्या आनी ते तुमी इंटरस्टेट घातल्यात. आज कशें आसात आमच्या जे साद्या लोकांक, आज कशें आसा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट हे कॉमन मनशाचें डिपार्टमेंट. हांव 4 दीस पयलीं 8 दीस पयलीं हावजान तेच उलयलां. आमी काय कदंबा बशीन भोंवनात, आमचे भुरगेय भोंवनात म्हणून. पण असे कितलेशेच लोक आसात ते जॉबाक फक्त कदंबा बशीचेरच वतात. आज आमचे मुळगांवचे भुरगे जर बिचोले शाळेन वतले जाल्यार ताका एका भुरग्याक पेरंटाक ते म्हाका दिसता धाकट्या व्हॅनींनी बी वता 2-2.5 हजार दिवचे पडटा म्हयन्याक. डिस्टन्स आसा फक्त 4 किलोमीटर. आनी केन्ना केन्ना तेंचे दंपारचे फोन येता आज कदंबा बस येवकूच ना. एक दीस कदंबा बस येता जाल्यार 4 दीस येना. म्हजी सिन्सियर रिक्वेस्ट आसा, तुम्ही ती माझी बस म्हणा किंवा कदंबा बस म्हणा, आय डोंट नो तुमचे कितें कॅल्क्युलेशन आसा ते. म्हजी रिक्वेस्ट आसा मुख्यमंत्र्याक, प्लीज फॉर गॉड सेक ते बशी हाडात. फुडल्या परत असेंब्लीक परत हो इशू जावपाक जायना.
तुम्ही ग्राउंड लेवलार वचान पळयात, ऑफिसान बसून पळोवंक नाका कितलो इश्यू आसा तो कदंबा बशीचो. तुमचे ते 100 बशी खंय अडकले ते सांगात. म्हाका दिसता तुमच्या त्या बशींक पेट्रोल ना काय चार्ज जावंक ना दिसता. ते खंयच्यान तरी सुटोवंक ना, ते पावपाक जाय बेगीन. दुसरो म्हणटा तो आमचो बिचोले बस स्टँडाचो. तुमकां सगळ्यांक इश्यू खबर आसा. हांव थँक म्हणटा मंत्र्याकय म्हणटा की 20 कोटी बजेट अलॉट केल्ली आसा. आतां हो म्हजो जो बस स्टँड आसा, हांव जेन्ना आमदार जालो त्या दिसा डिमॉलिश करून काम सुरू जालां. 2.5 वर्सांत व्हडलेशें कांय काम दिसना. सद्याची जर स्पेस पळयला न्ही, हांव दुसरे फावटी आमदार जातलो तेन्ना सोंपलो काय म्हाका डावटफूल आसा. सर्वे जर करशात जाल्यार म्हाका दिसता तुमी म्हणटाले हे GSIDC काम करता. आय जस्ट वॉन्ट टू नो स्पीकर सर, म्हजो एक डिमांड आसा. तुमचे डिपार्टमेंट कितलो इंट्रस्ट घालता ह्या बस स्टँडान? सादो पुट्टी मारपाक तो 2 म्हयने. तिका म्हणटा कित्याक तूं ते पुट्टी हे भिंतीचेर पुट्टी मारूंक ना 2 म्हयने? ना डिसिजन मेळोंक ना. द डिसिजन कोणी दिवपाचें? ट्रान्सपोर्ट तुमच्या RTO तुज्या डिपार्टमेंटान दिवचें काय GSIDCन? सो प्लीज रिक्वेस्ट आसा, हांवें इश्यू इतले कित्याक उलयता तर साद्या मनशाचे. आज बिचोली बस स्टँड हो इंटरस्टेट बस स्टँड. थंय जर वचत जाल्यार बसूय दवरीन सारकी दिसना. म्हणजे थंय जर तूं त्या बस स्टँडार गेलो, म्हज्या असलो आमदार गेलो जाल्यार डिप्रेसिंग जाता. त्या दिसा डिप्रेशनान वचपाचो आनी घरा येवन ओग्गी बसपाचो. सो आय प्रिफर नॉट टू गो ऑन दॅट सायड. सो त्या बस स्टँडार प्लीज कितें तरी करा. लोकां खातीर आसा. आज 3 वर्सां लोक भिजता दिसत. ह्या बस स्टँडार इंटरस्टेट असल्यामुळे बाकीच्या शहरांक वता, तो सांखळे वता, आमच्या गांवांनी वता. GSIDC कडे गेल्यार ते कॉन्ट्रॅक्टराचो इश्यू सांगता. कोणी तरी एकट्यान अकाउंटेबिलिटी घेऊन ते काम करा, पण तो बस स्टँड एकदा सुरू करात तुम्ही. स्पीकर सर, दुसरो जो एक म्हजो इश्यू आसा, आमच्या बिचोलेम इंडस्ट्रियल इस्टेट आसा. आता ही इंडस्ट्रियल इस्टेट रावंड अबाउट 1986 सुरू जाल्ली आसा. आणि ह्या इंडस्ट्रीच्या भोवती अराउंड 2500 घरां आसात. आणि ही जी घरां आसात ती जागा इंडस्ट्रियल झोन म्हणून लागलेली आसात. आणि हो जो रस्तो आसा हेंच्या घरांकडे वचपाक, इंडस्ट्री टू त्या घराकडे, तो 10 मीटर आसा. आता हो जेन्ना घर बांदपाक वता ताका TCP परमिशन दिना, सेईंग दॅट तुजें घर हे इंडस्ट्रियल झोनान आसा. आणि तो जर ते घर इंडस्ट्री कन्वर्ट केलो जाल्यार परमिशन दिना. कित्याक तर हे तुजो रस्तो आसा तो 10 मीटर आसा. म्हणजे ताका घरय ना आनी ताका इंडस्ट्री ना. तो लास्ट बाबडो 86च्यान पोल्युशन घेवन बस आसा. थंय तांकां त्या लोकलांक जॉब दिल्यार जॉबूय जायना. आणि वर्स्ट पार्ट इट वॉज, हे जर इंडस्ट्रीच्या भोवती जर घरां आसत तेंच्यांनी खंयचेय जर दुकानां बी कितें हॉटेल सादेशे घातल्यार ते सगळे ट्रेड लायसन परमिशन बी घेतात. पण ह्यांच्या इंडस्ट्रीन अशे कितलेशेच इंडस्ट्रीचे बेकार आसात. थंय आतां गोदाम कशे जाले आसा आनी थंय इल्लिगल कॅन्टीन आसा. हाचेर मातसो तुमच्या इंडस्ट्री डिपार्टमेंटान लक्ष घाला. हे बारीक बारीक प्रॉब्लेम आसा, बट दीस एफेक्ट हे खूब इम्पॉर्टंट असतात प्रॉब्लेम. सो म्हाका खबर आसा मिनिस्टर हे सगळें घेतलो. म्हज्या मतदारसंघार मिनिस्टराक हांव केन्नाच कितें मागना, कित्याक तो मागच्या पयलीं दिता. म्हाका दीनदयाल फंड बी ताणें असोच दिलो, कित्याक ताका सगळी खबर आसा. दुसरो जो एक इश्यू आसा, IDCचे जे रस्ते आसात न्ही चेअरमॅन स्पीकर सर, ते मातशे मेंटेन करात. आमचे हातूंतले इंडस्ट्रीतले खूब इम्पॉर्टंट आसात. आमच्याकडे न्ही स्पीकर सर हाल्लीच बिचोली बायपास सुरू केला. आमचे मयाचे ऑनरेबल MLA प्रेमेंदानूय काडलेलो आसा. हो बायपास इनॉग्रेट केला 6 जुनाक आनी तेन्नाच्यान इतले ॲक्सिडंट जाता. म्हजें इतलेंच म्हणणें आसा, इतले ॲक्सिडंट जातात, तुमचे ऑफिसर पेपर वाचतात, सगळे जाण वाचतात. तुम्ही स्वता म्हणून थिंगा वचून इन्स्पेक्शन करून वॉट इज द कॉज कित्याक फायना. म्हाका दिसता अराउंड 9 ते 11 ॲक्सिडंट जाल्ले आसात दोनूय जंक्शनाचे, वाळशेचे आनी दावटेन वाठाडेवळचे. आमदारान कित्याक पॉयंट आउट करूं जाय. थंय लोक ॲक्सिडंट जातकीर लोक जमतले आनी आमदारान करूं जाय. ते आमदारच करतलो. आमदाराक पावर आसूं जाय न्ही. ऑफिसर कित्याक करिनात? दे शूड फायंड आउट द कॉज न्ही. बाबा तिंगा सिग्नल करूंक जाय. खंयचोच ऑफिसर म्हाका दिसता इन्स्पेक्ट करूंक ना, मिनिस्टरान नोट डावन करूं जाय. कित्याक खंयचोच ऑफिसर म्हज्या कडेन उलोवंक ना, ऑनरेबल MLA प्रेमेंदा कडेन उलोवंक ना. आमकां दोगांयकूय लागता तो. म्हणजे कांय पडलेलेच ना. आमी रस्तो बांदलो, दिलो पब्लिकेक. ॲक्सिडंट जाय मारा, कितें पडला? अरे ऑफिसरांनी म्हणून कितें तरी अकाउंटेबिलिटी घेवपाक जाय. सिग्नलां कोण घालतलो? ही काळाची गोष्ट आसा. मागीर लोकांक कशें दिसता वी आर इनसेन्सिटीव अशें दिसता. सेन्सिटिव्हिटी आसपाक जाय न्ही. सो त्या खातीर मिनिस्टरान त्या रस्त्याचेर पळोवन सिग्नलां घालपाची ते कशें आमी जाता ते प्रयत्न करूया. आय डोंट थिंक, हांव अशें म्हणना की लोक आमचे सगळे करेक्ट, लोकांनी कंट्रोल करपाचे आपले स्पिडी, पण आमच्या कडल्यान जाता तितले प्रयत्न करूया. वी कॅन से आमी हे केल्लें आसा जेन्ना आमच्या नोटिसीक आयिल्लें आसा. स्पीकर सर,
आणि एकूच हांव जे सांगता लास्ट जो पॉयंट आसा तो जे आमच्या पंचायतीन थोडे अमेंडमेंट ऑफ गोवा पंचायत राज एक्टान करूं जाय. म्हणजे थोडे अमेंडमेंट कितें आसतात आमचे प्रोविजन डिलींग विथ रिपेर ऑफ हावस परमिशन डिलींग विथ परमिशन फॉर रिपेर ऑफ हावस एंड इज रिवोकेशन, dealing with NOC for electricity and water connection, transfer of house tax, bifurcation of हाच्या खातीर थोडे अमेंडमेंट पंचायत राजान हे करपाची एक गरज आसा. स्पीकर सर, चडशे हांव गोश्टी म्हाका दिसता बाकीच्यांनी उलयल्ले आसा तर आय डोंट वॉन्ट टू रिपीट, बट स्पेसिफीक क्वेश्चन जे असले ते 2-4 हांव काडलेले आसा. हांव जाणा आमचो मंत्री डेफिनेटली हे करतलो, हे सगळे आमचे सजेशन्स एग्री करतलो. थँक्यू. देव बरें करूं. Honourable Member Shri Cruz Silva.